अगं महाराज घरी आले, जरा पाया पडावा, जरा डोकं टेकावा, चहा करावा. ही आपल्या दोन गावातली गोरवाडीतली सासू म्हणून म्हणजे खेड्यातली बर का, धाबात बोलू शकते ती सोनेला. आपण शहरातली ती म्हणती संगीता माईसाहेब आलेली आहे, तू उठतेस का ग, थोडाफार त्यांच्यासाठी चहा कॉफी करतेस का ग, उठतेस का. अगं तुझा आवाज येत नाहीये, काय करते बेटा. ती म्हणते आत्याबाई काय म्हणता, काही नाही, थोडा चहा वगैरे करतेस का. ती म्हणते मला खूप कंटाळा आलाय हो, मी काही चहा करू शकत. आत्याबाई तुम्ही चहा करा, माई साहेबांना द्या, मला पण अर्धा घेऊन द्या. मग ती सासूबाई म्हणते ठीक आहे. ती बिचारी चहा करते आणि अर्धा अगोदर सुनेला देते. संगीता चहा ठेवलाय ग, दरवाजा उघडतेस का, चहा घेऊन आले मी. हा चहा घे, फ्रेश हो, तुझा मूड जरा फ्रेश कर आणि मग माईसाहेबांच्या दर्शनाला ये. ती म्हणते ठीक आहे, आळू कपिल चहा वगैरे घेते. चहा आल्याच्या नंतर हा कवालात, आत्ता आलात की काय. अहो मी जरा कंटाळच आला, मला जरा दमल्यासारखं झालं, जरा ड्युटीवरून चालेल, त्यामुळे जरा कंटाळच आला. आत्याबाई मला बोलत होत्या, आत्याबाई आवाज देत होत्या, पण काय करू खूप कंटाळा जीवना, त्यामुळे उठू शकले नाही हो, जरा माफ करा बरं का, जरा सॉरी बरं का. कोण म्हणते सुनबाई. विठाला